षटक घेऊन परम आणि बॅट्समन स्ट्राईकला येतोय सफा 11 वेसवी या संघाकडून. वेसवीचा पण एक्स्ट्रा खेळाडू नाहीये. चला लवकर या. स्ट्राईक वर बॅट्समन कोण आहे? सुलेमान स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला प्रथमेश. अब्दुल रहमान. पट्टू नॉन स्ट्राईकला, पट्टू स्ट्राईकला अब्दुल आणि गोलंदाज परम. पहिला पॉवर प्लेचं षटक, राऊंड द विकेट. पहिला बॉल अब्दुल साडी, पहिलाच बॉल ऑन दी अप. रोशन का ते नाहीये त्या ठिकाणी. मला सावकाश आहे. चौकार, 4 धावा. समोर मारलेला फटका. व्हॉलेंटियर आपले क्रिश काही जणांना उभं कर तिथे. ऑन दी अप मारलेला फटका होता. बॅकलिफ्ट पाहिली आपण, स्विंग ऑफ द बॅट. जर ॲक्शन रिप्ले आपण पाहिलं तर नदीम या ठिकाणी दाखवू शकतात आम्हाला स्क्रीनवर. बघा तुम्ही या अगोदरचा पहिला बॉल बघा, ॲक्शन रिप्ले कसा होता. ते स्ट्रोक खेळले होते. समोर मारलेला फटका होता आणि पहिल्याच बॉलवर चौकार आपल्याला पाहायला मिळालं. हा बघा ॲक्शन रिप्ले. पहिलाच बॉल परमचा ज्या प्रकारे खेळले होते ऑन दी अप, बॉटम हॅटचा वापर होता आणि समोर आता मात्र फुलर लेन बॉल होता. फक्त दिशा दिली. कव्हर पॉइंटला 1 धाव. धाव संख्या 2 बॉल 5. मी धीरज बाळाराम बागडे यांना विनंती करतोय, आपण आपला सत्कार स्वीकारण्यासाठी आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. धीरज बाळाराम बागणे, धीरज बागडे यांचा सत्कार आपण करूया. मी सचिन गागरुम यांना विनंती करतोय धीरज बागडे यांचा सत्कार. पुढचा बॉल, परमचा बॉल सरळ निघून जातोय. पंचांचा इशारा वाईट. प्रथमेश पाटील पट्टू. बघा डावखुऱ्या बॅटरसाठी बाउंड्री खूप जवळ आहे. ठरवलं तर 6च्या 6 बॉल षटकार जाऊ शकतात. चांगल्या प्रकारे जर हिट केले तर, टाइम केले तर. एवढी मोठी बाउंड्री नाही कम्पेअर टू राईट हँड बॅटर. इट्स ॲडव्हान्टेज फॉर लेफ्ट हँड बॅटर. परम नेक्स्ट वन. आखू टप्प्याचा खूप उंचावरून. पंचांचा इशारा वाईट आणि 1 बाउन्स देखील दिलेला आहे. आणि प्रयत्न हाच चालू आहे परमचा की थोडंसं बॅट्समनला बॅकफुटला कसं पाठवता येईल. आणि एक चांगली गोष्ट की रोशन लगेच गेला आहे परमशी बोलायला की बॅट्समन ज्या पद्धतीने बॅटिंग करतो प्रथमेश पाटील. कित्येक वेळा बिंगळोली आणि यांचे सामने अतिशय अटीतटीचे झालेत. मग ते फायनल असतील, क्वार्टर फायनल असतील, सेमीफायनल असतील. आज या लाईव्हच्या स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये 2 दिग्गज संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण बिंगळोली. पुढचा बॉल आणि मिळाला षटकार. 6. काही वेगळं करण्याची गरज नाही. बॉल जसा आला तसाच पाठवला. डीप स्क्वेअर लेगच्या वरून उत्तुंग षटकार. धावसंख्या 13. पहिले षटक पॉवर प्लेचं. परम गोलंदाजी करतोय. शिवतेज बिंगळोली विरुद्ध सफा 11 वेसवी या दोन संघांमध्ये सुरू असलेला सामना. या स्पर्धेमध्ये शिपोळे या संघाने 76 धावा केल्यात. आणि बघा 40-45 इथे गेटेबल आहेत, चेझेबल आहेत. जर तुमच्याकडे चांगली बॅटिंग लाईनअप ज्या प्रकारे सिद्धू आहे, परम आहे, आपण पाहतोय रोशन बेलोसे आहेत, यांच्याकडे ती संधी मिळू शकते. बघूया किती धावपर्यंत थांबवत आहेत. पुढचा बॉल प्रथमेश साडी. अजून एक हुक करतोय आणि या देखील चेंडूवर बुक करतोय. 6 धावा. मी म्हटलं होतं की डावखुऱ्या बॅटरसाठी बाउंड्री खूप जवळ आहे आणि सरळ बॉल ट्रॅव्हल होतोय. म्हणून म्हटलं या बॅटिंग पिचवर लेफ्ट हँड बॅटर ज्या प्रकारे चालला तर जी 76 आहे शिपोळीची ती देखील 80 पर्यंत जाईल. आतापर्यंत 2 आलेत. एक षटकार आपण पाहिला होता चौकारानंतर. 6-6 पहिल्या बॉलवर चौकार, नंतर सिंगल आला होता अब्दुल.
त्यानंतर वाईड वाईड नंतर 6-6, 12, 13, 14, 15, 19 धावा आतापर्यंत हे पहिल्या 4 बॉल. ओ लवकर खेळले, अपील केलेलं आहे आणि आपण पाहतो ज्या प्रकारचं अपील होतं आणि अपीलला पुढचा बॉल परम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा 6. हा तर क्लिअर षटकार. 25. बघा जिथे बाउंड्री शॉट आहे तिथे हा खेळाडू तुम्हाला ऐकणार नाही. टप्पा तुम्हाला एक तर फुलर लेन टाकायचा होता ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईड यॉर्कर किंवा पायामध्ये बॉडी लाईन तुम्ही टाकू शकत नाही पट्टूला. सर्व बॉल शॉर्ट बॉल मिळाले आणि 6 आणि धावसंख्या पहिल्या ओव्हरनंतर 25. 25 बीरबाद. व्हॉट अ स्टार्ट बाय सफा 11 वेस्वी. डीजे रोशन. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बघा ओळखून बॅटिंग करणं वेगळं असतं, बॉल टप्प्यात मिळाल्यानंतर क्रिकेट स्ट्रोक खेळणं वेगळं असतं आणि ते ओळखलेलं आहे. कारण रोशन बेलोसेकडे खूप चांगला अनुभव आहे राऊंड द विकेट. पहिलाच बॉल त्याने ज्या टप्प्यावर टाकला गुड लेंथला, थोडा मागे ठेवला होता टप्पा. पुढचा बॉल आता मात्र लेंथ बॉल. व्हॉट अ शॉट आउट ऑफ द पार्क. बिग वन षटकार. डीजे तुमच्या खूप बाहेर वाईड येणार का बघूया, प्रतीक्षा करूया पंचांच्या निर्णयाची. महेश पातेरे यांना पाहतोय आपण स्ट्रायकर एंडला आहे, स्क्वेअर लेगला आमचे निलेश बांधशे. खूप आनंद वाटतो या दोघांना आज पंच म्हणून लाईव्हला अंपायरिंग करताना. गेले कित्येक वर्षाची माझी अपेक्षा होती आमच्या मंडळगडमध्ये चांगले अंपायर कधी तयार होणार, कशा पद्धतीने वेगवेगळे निर्णय देणार आणि आज याची देही याची डोळा ते पाहतोय अनुभवतोय. मयूर कडव बामणकर यांची देखील आम्ही वाट पाहत होतो, ते देखील नाही आले. मात्र निलेश आणि महेशने ती पूर्तता पूर्ण केलेली आहे. आवश्यकता अजून काही असेच अंपायर तयार झाले पाहिजे जेणेकरून लाईव्हला ज्या वेळेस गावचे क्रिकेटर आहेत, गावचे खेळाडू आहेत, यांच्यामधून तयार व्हावं लागेल. 2018ला ज्यावेळेस कुणबी चषक झाला त्यानंतर सुरुवात झाली. समोरच्या दिशेला मारलेला फटका खेळाडू आहे, वरून निघून जातोय. 4 धावा चौकार. डीजे याच गोष्टीचा आनंद वाटतोय. अजून काही पंच तयार झाले पाहिजे अंपायर्स, म्हणजे लाईव्हचे आम्हाला नदी मिळाले जातात, त्यांना आम्ही मुंबईवरून देखील कॉन्टॅक्ट करू शकतो. फक्त एवढंच की ज्यांच्या लाईव्हच्या स्लोवर वन. क्या बात है, व्हॉट अ बॉल. तर बघूया पंचांचा इशारा. पंच पाहता आणि मागे मागे पाहता पाहता चेंडू निघून गेला. त्या झाडाच्या निश्चितपणे बुंद्या खाली आहे. बघूया पंच पाहतायत.
आपले व्हॉलेंटियर तिकडे आहेत, सांगा तिकडे काय आहे. वाईड आहे बघा, बॉल स्लोवर ऑन होता, मात्र असं वाटलं होतं की चकवला होता बॉल, मात्र नो सॉरी वाईड. आणि बाउंड्री आहे का? नाही, मागे 4 आहेत मागे. आताच्या 3 आहेत की मागे बाउंड्री आहे निलेश? 3 आहेत. संख्या 41. वाईडला 3 फूटचा बॉल, फुल टॉस, लेंथ बॉल, पुन्हा फुल टॉस. मात्र ज्या प्रकारे एखादा बॅटर बघा, ज्या प्रकारे तो स्ट्रोक लागलाय बरोबर काजूमध्ये जाऊन, त्या काजूला, त्या काजूच्या फळाला त्या ठिकाणी हिट करताना षटकार. 47. सध्या काजूचा सीझन आहे. पुढचा बॉल, पायामधला बॉल, हेलिकॉप्टर अब्दुल आणि षटकार. व्हॉट अ शॉट आणि द ब्युटिफुल स्ट्रोक. What a shot! Another beautiful stroke. Magnificent. षटकार. चेंडू डीप लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर हुक करतोय आणि बुक करतोय 6 धावा. 59. फूटचा बॉल. अजून एक. हा तर किती लांब बघा, 95 ना 102 मीटर दूर. मी म्हटलं होतं डावखुरा बॅटर अजून चालला नाहीये, आणि जो क्लास खेळाडू असतो त्याचा क्लास पाहायला मिळतोय. इज रिअली शोन द क्लास. क्लासी प्लेअर ही इज. प्रथमेश पाटील इज ऑन फायर. षटकार. फक्त बॉल बाहेरून आणायचे आहेत. धाव संख्या टोटल 65. थँक्यू, धन्यवाद डीजे. बोललो 76 झाली होती शिपोळेची, आणि मी म्हटलं होतं 76 नंतर जर बॅटिंग याने केली तर हा 76 का 80 पण करेल. पुढचा बॉल. अजून एक 6. शॉर्ट बॉल नाही टाकू शकत तुम्ही याला, गुड लेंथ वाले, आणि चेंडू सीमा पार. अजून एक षटकार. 71. 3 बॉल 3 षटकार आलेत. बघूया डावखुरा बॅटर युवराज सिंग होणार का? थँक्यू डीजे. युवराज सिंग 6 बॉल 6 षटकार. हर्षल गिव्स T20 2007चा वर्ल्ड कप, वन डे, ओडीआय, 6 बॉल 6 षटकार. शार्दुल ठाकूर स्कूल क्रिकेट, 6 बॉल 6 षटकार. पुढचा बॉल. आता मात्र फुलर लेंथ बॉल पाहिला. डॉट. सौराष्ट्र विरुद्ध रवी शास्त्री डोमेस्टिक क्रिकेट रणजीमध्ये आपण पाहिले. 6 बॉल 6. गालफील्ड सोबत 6 बॉल 6. गोलंदाजीसाठी सज्ज होते. पुढचा बॉल. आता बनवलाय स्ट्रोकला, खेळाडू त्या ठिकाणी येतोय. वीरेन जोपर्यंत येईल तोपर्यंत या 2 धावा, आणि आता मात्र निश्चितपणे या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. 73. शेवटचा बॉल आहे. 76 या स्पर्धेतली सर्वाधिक धावसंख्या आहे. जर शेवटच्या बॉलवर चौकार आला तर 77. पुढचा बॉल तयारच आहे. डावे यष्टीवरचा चेंडू, पंचांचा इशारा, वाईड. गोलंदाजीची लेन कशी बिघडवायची हे करण्यासाठी पुढे आला,
आणि ऑन साइडला टार्गेट करतोय. धाव संख्या 74. आणि हा अजून एक हुक आणि बुक करतोय. 74-80. मी म्हटलं होतं 80 होतील, 80 झालेत. बघूया पट्टूची धाव संख्या आपण बघूया किती आहे, आपल्याला कळेल या ठिकाणी. काय बॅटिंग केलेली आहे, जबरदस्त बॅटिंग. या स्पर्धेतली सर्वाधिक धाव संख्या वैयक्तिक आणि सर्वाधिक आपण पाहतोय सफा 11 वेस्वी. 81 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चला विनंती करतोय मी माप्रळ संघाला आणि उंबरशेत यानंतर सलामीची जोडी तयार ठेवायची. माप्रळ संघ आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज राहा. चला आपला बॉलर, पहिला बॉलर सलमान तयार होत आहेत. तर स्ट्राईकला परम, नॉन स्ट्राईकला रोशन. इकडे पण क्रीज आखून घे क्रिश. बॉलिंग क्रीज पण पाहिजे का महेशजी? साईड ओके आहे ना. चला स्टार्ट. चला काउंट डाऊन स्टार्ट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. पहिला बॉल सलमान. पहिलाच बॉल लवकर खेळले. थोडंसं थांबून खेळण्याची गरज आहे, कारण बॉल बॅटवर येणार. त्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारे शंका मनात आणू नका, कारण आत्तापर्यंत जेवढे बॅट्समन खेळलेत त्यांनी ज्यावेळेस बॅटवर बॉल घेतले सगळे बाहेर गेलेत. 81चं लक्ष. पुढचा बॉल सलमान. स्ट्राईकला परम. पहिला बॉल लागलेला बॅटला. यष्टीरक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय बाद होतोय. परम बॅक टू द पॅव्हलियन. व्हॉट अ कॅच.
खेळाडू बाहेर आपण पाहतोय. एक प्रथमेश पाटील डीप मिड विकेटला, समोर लॉंग ऑनला एक खेळाडू आहेत आणि आता बॅटिंगला येतात रोशन काते. नॉन स्ट्रायकर रोशन बेलोसे, बोथ रोशन्स. Roshan K is on strike against the bowler Salman, who bowled the first ball dot, and the second one he got wicket. Next one, right arm round the wicket to Roshan Karthik. Full toss out of the park. What a batting! Another 10 sixes required. If you want to win this match, you must go for that big ones, and that will calculate the equation of 81. अजूनही 10 षटकार आवश्यक आहेत. एक षटकार आला, 10 षटकारांची मॅच आहे. 18 बॉलमध्ये जर तुम्हाला 80 चेस करायचे 81, तर किमान 10 ते 11 षटकार. आणि पहिल्या बॉलवर डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट. आणि क्षमता दोघांकडे, रोशनकडे ती क्षमता आहे, ती क्षमता रोशन बेलोसेकडे आहे आणि रोशन कातेने स्टार्ट दिलेला आहे. सलमान तयार. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करणारी पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेट. सलमान पुढचा बॉल रिव्हर्स. सरळ बॅटने चांगली बॅटिंग करताय. रिव्हर्स खेळायला काय जाण्याची गरज आहे. हवा लॉंग ऑनला आहे, लॉंग ऑफला आहे, मिड विकेटला आहे, स्क्वेअर लेगला आहे. रोशन आता तेच सांगतोय. हवा समोर आहे, बॉल मिळत आहेत, लेंथवाला बॉल होता, काही गरज नव्हता रिव्हर्स खेळायचा. डॉट बॉल. अजूनही जवळपास 14 बॉल, 14 मधले अजून 10 षटकार आवश्यक. धाव संख्या 6. थोडे पुढे आले. डॉट बॉल. 5 बॉल 6. पहिली पॉवर प्लेची ओव्हर तुम्हाला प्रोडक्टिव्ह करायची होती, मात्र प्रोडक्टिव्ह ओव्हर होऊ शकली नाही. पहिला बॉल जो डॉट गेल्यानंतर, विकेट गेल्यानंतर निश्चितपणे जी सुरुवात षटकाराने केली होती. पुढचा बॉल सलमान, देखील बॉल डॉट. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एक मोठा फटका. षटक क्रमांक पहिला समाप्त. धाव संख्या 6. एक गडी बाद. लक्ष्याचा पाठलाग करताना 81. अजिंक्य आहे ना नॉन स्ट्राईकला रोशन? आरके नाही आहे, अजिंक्य आहे. अजिंक्यला आपण पाहतोय, नॉट रोशन काते. आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय धाव संख्या 6. आणि गोलंदाजीसाठी अब्रार. सेकंड बॉल ओव्हर. खाली राहतो एक प्लेड ऑन. प्लेड ऑन आणि खेळाडू बाद होतोय रोशनच्या रूपामध्ये. डीजे सिद्धू आता बॅटिंगला येतोय. सिद्धू आता खूप मोठा झालाय. 2012-13चा आमचा सिद्धू आणि आताचा सिद्धू, 14 वर्षापूर्वीचा सिद्धू फेसबुक स्टोरीला आपण टाकू शकतो असा खेळाडू आहे. मला वाटतं तेव्हा जेव्हा कॉलेजला बाळा होता आणि हा खेळाडू तेव्हा 8वी-9वी मध्ये होता आणि बोरकतच्या फाट्यावरती स्पर्धा होती 2012-13ला. त्यावेळेस क्रिकेट खेळलेला सिद्धू असेल, कित्येक खेळाडू रोशनबरोबर बाळा होता आणि तो खेळाडू आपण पाहतोय बॅटिंगला आता आलेला आहे. आणि लेफ्ट हँड बॅटरला ॲडव्हान्टेज आहे. मला वाटतं की सुरुवात परमच्या अगोदर सिद्धूला घेऊन जरी स्टार्ट केली असती तरी चाललं असतं, कारण लेफ्ट हँड बॅटरला देखील बॉल ट्रॅव्हल होतोय, कारण हवा या बाजूची आहे ज्या ठिकाणी आपलं स्टेज आहे. पुढचा बॉल अब्रार. ओ चांगला बॉल, थोडा खाली टाकतोय. बघा लेफ्ट हँड बॅटरला त्याच्या आवाक्यामध्ये बॉल त्याच्या रेंजमध्ये, त्याच्या कॉरिडॉरमध्ये टाकणं वेगळं आहे. आणि फुलर लेन थोडं ऑफस्टमच्या बाहेर तुम्ही टाकलात, फुलर लेन टाकले तर वाईड यॉर्करला तुम्ही ट्राय करू शकता. एखादा मिसटाईम स्ट्रोक टॉपेज जाऊ शकतो. पुढचा बॉल आणि बनवला हेच म्हणत होतो मी. धावा होणार, स्ट्रोक बनवावे लागतील. षटकार 6 धावा आणि आमच्या स्टेजला मानवंदना. षटकार. थँक्यू. दुसरी ओव्हर आपण पाहतोय. अजूनही
7 षटकारांची गरज आहे. 8 2 आलेले आहेत. गोलंदाज सज्ज. अब्रार पुढचा बॉल. ओ बोल्ड. खाली बॉल राहिला. स्लोअर वन. बॅकलिफ्ट आली होती, बॅट आली होती मागून, मात्र जोपर्यंत स्ट्रोक खेळायला गेले बॉल खूप खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी गॉन. अनदर विकेट डाऊन. शिवतेज भिंगरोली. सिद्धू बॅक टू द पॅव्हलियन. रोशन कादे इज द न्यू बॅट्समन. डीजे. क्या बात आहे निवृत्ती साहेब. निवृत्ती दिसला का मला थोडं बरं वाटतं की बाबा चला टीम आली उंबरशेत. साईराज आहे, युवराज आहे, नरेश आहे. निवृत्ती जबरदस्त आहे. टीमचा आधारस्तंभ, संकटमोचक. गोलंदाज सज्ज. अब्रार. स्ट्राईकला अजून एक डावखुरा बॅटर. बघा 2 बॅटर लेफ्टी आहेत. सुरुवात लेफ्ट हँड बॅटर राईट हँड कॉम्बिनेशनने आले पाहिजे होते. समोरच्या दिशेला छान फटका सजवलेला आहे. लॉंग ऑनला ठिकाणी सलमान आहे. 1 धाव. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. टोटल 13. मी विनंती करेन मापळचा संघ आपण तयार राहा. आकाश आणि संघ उंबरशेत या दोन्ही संघाने दोन ओव्हर नंतर धावसंख्या आपण पाहतोय टोटल 14 आणि तर धावांची गरज आहे खूप. आपण पाहिलं तर जवळपास 67 धावा अजूनही करायच्या आहेत. व्हॉट अ शॉट. बघा बॅट्समन या संघाकडे आहेत. मी म्हटलं होतं मगाशी 11 सिक्सरची मैच होती. 81 अगर बड़ा लक्ष्य है तो इनके पास भी हो उतने खुर्रम खान बल्लेबाज है, मंजे हुए खिलाड़ी हैं. और जिस तरह से अजिंक्य ने स्टार्ट किया, पहली बॉल उन्होंने छक्के के लिए भेजा था. उसके बाद वाइड. कव्हरला ओ नाही, मिस टाइम होतोय. कॉटन बोल्ड आणि झेल सुटलेला आहे. जीवनदान क्या छूटा, सपना टूटा, मुकद्दर उठा, दिल टूटा. लेकिन इतना भी दिल नहीं टूटा है कि बल्लेबाजों ने रनों का मेला लूटा. बहुत सारे रन्स बनाने थे और केवल औपचारिकता बाकी है. जिस तरह से अब्दुल यहां पर गेंदबाजी कर रहे हैं. व्हॉट अ शॉट. खोदून काढलाय खेळाडू त्या ठिकाणी आहे. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये खेळाडू बाद. गॉन. डीजे. नो बॉल. फ्रीट.